शेजारींला सतत बघत असलेल्या नवऱ्याला बायको म्हणाली, सुंदर तर मी पण आहे. विश्वास नसेल तर जिला बघताय तिच्या नवऱ्याला विचारा. प्रियकर, मी तुझ्याबरोबर लग्न नाही करू शकणार. प्रेयसी, का? प्रियकर, घरचे विरोध करतात. प्रेयसी, घरी कोण कोण आहेत? प्रियकर, बायको आणि 2 मुलं. पुणेकर, सगळे बोलतात तू सोलापूरचा आहेस, पण वाटत तर नाहीस. सोलापूरकर, मग आता काय गळ्यात चादर घालून फिरू का? एक नवरा साधूकडे जातो. नवरा, बाबा, रात्री कधी झोपेतून जाग आली तर? बायकोचा चेहरा चादरीच्या आतून तेजाने चमकत असतो. कुठली तरी अद्भुत किरणे दिसतात. काय करू? साधू, अरे पासवर्ड टाक मोबाईलला तुझ्या. येड्या, तुझा मोबाईल चेक करते ती. माझी गर्लफ्रेंड खूप खोटं बोलणारी निघाली भावांनो. मी तिला कॉल केला तर म्हणे मैत्रिणीसोबत आहे. खरं तर तिची मैत्रीण माझ्यासोबत होती. एकदा बंड्या मित्राच्या लग्नात सायकलचे ब्रेक घेऊन नाचत होता. तेवढ्यात त्याला नवरदेवाने जवळ बोलावले आणि विचारले, हे काय करतोयस? बंड्या, दिसत नाही का रताड्या ब्रेक डान्स करतोय? हे वर्ष दाढीवाले गाजवणार बहुतेक. आधी पुष्पा, नंतर रॉकी, KGF 2 आणि आता एकनाथराव. दाढी वाढवा, लय स्कोप आहे. माणूस असा विचित्र प्राणी आहे. चूल मोडून त्याने गॅस घेतला आणि आता चुलीवरचं मटण व भाकरी खाण्यासाठी तो रस्त्यावर ढाबा शोधतोय. इंग्रजी ग्रामर शिकविताना आमच्या सरांनी तेव्हाच सांगितलं होतं, शेवटी ईडी लावलं की त्याचा काळ बदलतो. आम्ही सैराट होण्या अगोदरच आई वडिलांच्या इच्छेनुसार लग्न केलं. त्यामुळेच आम्हाला आरची नाही तर मिरची मिळाली. सर्व अरेंज मॅरेजवाल्यांना समर्पित. किती कमालीचे दिवस होते ते. मॅडम कोंबडा आम्हाला बनवत असायच्या आणि परीक्षेत अंडे मात्र स्वतः द्यायच्या.